हॅलो डिअर स्टुडंट्स, सेमी आणि मराठी मीडियमचा इंग्लिशचा आजचा पेपर आपण आता डिस्कस करत आहोत. खूप सोपा होता पेपर. म्हणजे सिरियसली पेपर बघितल्यानंतर वाटलं की यार काय हे रिकाम्या जागा भरासारखे प्रश्न, जोडाजोडासारखे प्रश्न, चुकी बरोबर लिहा. किती सोपा पेपर होता, हो ना. चला पटपट पटपट त्याचे आन्सर्स आपण डिस्कस करूयात. म्हणजे काही मुलांना असं टेन्शन असेल ना की काय बरोबर काय चूक, सो ते एकदा प्रॉपर टॅली करून घेऊयात. सो तुमचा पहिला प्रश्न, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. इथे यू, ई, आय असे शब्द घालायचे होते. नर्स, अंडर, क्लाइंब आणि माइट. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये वर्ड्स लिहायचे आहेत. पहिला इथे येईल चेंज, मग येईल ओरिजिन, मग येईल पॅराडाईज आणि सगळ्यात शेवटचा येईल स्कूल. दुसऱ्या याच्यामध्ये पहिला येईल हिंडर, मग येईल ऑनर, मग येईल ह्युमॅनिटी आणि मग येईल हंबल. त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग. आता याच्यामध्ये कॅपिटल आय लिहायचं आहे. आय आस्क्ड माय टीचर, कॉमा, व्हाय, डब्ल्यू कॅपिटल बघा हा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, आउटसाइड क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. त्यानंतर हे ह्याच्यामध्ये एच कॅपिटल कॉमा, आय कॅपिटल, रिअली एक्साइटेड, एक्सक्लेमेटरी मार्क. या पद्धतीनं हे पंक्च्युएशन लिहायचं आहे. 3 लेटर्स. आता ह्याच्यामध्ये चॅम्पियनशिप, शॉप, मॅन आणि काय अजून काय होतंय बघा बरं. याच्यामध्ये चॅम्प होऊ शकतं, नुसता चॅम्प होऊ शकतं. त्यानंतर अजून तुम्ही सांगा ह्याच्यात काय अजून होतात. मी जास्त वेळ ह्याच्यात घेत नाही. तुम्ही अजून काय वेगळे लिहिले असतील तर सांगा ह्याच्यात. याच्यामध्ये लिसनशी रिलेटेड वर्ड लिहायचे आहेत. सो लिसनर, लिसनिंग, केअरफुली, अल्टरनेटिव्हली, लिसन, लिसनिंग, सॉंग येऊ शकतं वगैरे. ह्या पद्धतीचं लिसन ह्या शब्दाशी रिलेटेड शब्द येतील. वर्ड चेन लिहायचं आहे. स्मॉल, लार्ज, इझी, यंग, ग्रेट असं मी इथं दिलंय. तुम्ही अजून काय वेगळी वर्ड चेन तयार केली असेल, पण हे ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन पाहिजे. हा इथे ते शब्द कसे पाहिजेत, विशेषण पाहिजेत. तर ह्या पद्धतीनं अटेम्प्ट एनी वन ॲट द एज ऑफ. सो द हाऊस इज बिल्ट ॲट द एज ऑफ द रिव्हर, किंवा आय वॉज सिटिंग ॲट द एज ऑफ अ माउंटन. ह्या पद्धतीने तुमची काही वाक्य होतील. क्लॉज ह्याच्यात ऍड करायचा. आय नो दॅट ही इज टेलिंग द ट्रूथ. म्हणजे आय नो हा वापरून आय नो वाय शी वॉज टेलिंग लाय असं तुम्ही त्यात सेंटेन्स तुमचे होतील. प्रेफिक्स किंवा सफिक्स जिथं गरज असेल तिथं. रिस्पॉन्सिबल, इररिस्पॉन्सिबल, कंटिन्युअस हा पण होऊ शकतो किंवा डिसकंटिन्यू पण होऊ शकतो. सो दोन्ही तिथे बरोबर येतील. किंवा त्याला ऑप्शनचं काय होतं, मिनिंगफुल सेंटेन्स, रिस्पॉन्सिबल आणि कंटिन्यू ह्याचं परत तुम्ही तुमचे शब्द होतील. इथं मी काही एक्झाम्पल दिलेली आहे. तुम्ही तुमचे सेंटेन्सेस इथं वेगळे लिहिले असतील तरी चालतंय. कम्प्लीट द सेंटेन्स करायचं आहे. हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज काय येणार इथे, ओपन. बरोबर ना. देअर इज ऑलवेज होप वगैरे असं काही येईल. होप येईल माझ्या मते. एव्हरी फोर्टनाईट a flower blooms on hibiscus plant, big, bright and tender. The water is gentle, rock is hard आणि one day. There is always होपच असेल ना रे. There is always an opening. There is always an opening आहे. त्यानंतर हिबिस्कस फ्लावर ब्लूम्स बिग, ब्राईट, टेंडर, स्माइल्स विथ द सन, फॉल्स अँड बिकम्स काय आहे विथ द अगेन काय जे. त्यानंतर विदर्स कम्प्लिटली. फॉल्स अँड बिकम्स काय होतं रे ते, बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. हे हिबिस्कस फ्लावरचं लिहिलंय का बघा. त्यानंतर रॉकी बीच, कलोजल प्रॉब्लेम, मॅजेस्टिक ओशन आणि स्मॉल क्रॅक्स. इट टेक्स द शेप याचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं होतं. सो इट हॅज टेकन द शेप. त्यानंतर थिंकिंग हे त्याचं जेरेंड आहे. पर्सनल रिस्पॉन्स काय आहे, बिकॉज इट टीचेस अस पेशन्स अँड परझर्वन्स अँड स्टे स्ट्रॉंग अँड होल. हे असं तुम्ही त्या 3-4 वाक्य मी जस्ट काही शॉर्टमध्ये दिलंय. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला ते दिलेलंच असेल. ट्रू ऑर फॉल्सचा सिक्वेन्स बघा इथे. फॉल्स, फॉल्स, ट्रू आणि फॉल्स असा सिक्वेन्स आहे.
त्यानंतर नरेटर रश्ड टू द वरांडा बिकॉज ही हर्ड द लाऊड अँड अग्रेसिव्ह बार्किंग ऑफ द डॉग अँड ही वॉन्टेड टू सी व्हॉट वॉज हॅपनिंग आउटसाइड. सो हे दोन त्याचे येतील. अँटोनिम्स गॅदर्ड, स्कॅटर्ड, मर्सीफुली, क्रुएली किंवा मर्सीलेसली पण होऊ शकेल माझ्या मते. मेल, फिमेल ह्यातलंच लिहायचं होतं का फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. सो एक्स्ट्रॅक्टमध्ये मर्सीलेसली वगैरे आहे का चेक करा एकदा, जो काही शब्द असेल तो. आणि हीडचं येतं इग्नोर. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड काय करायचं आहे, नॉट ओनली बट ऑल्सो द बार्किंग बिकेम नॉट ओनली लाऊडर बट ऑल्सो मोर अग्रेसिव्ह. ठीक है. देन पैसिव वॉइस, द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय मी. उसके बाद पर्सनल रिस्पॉन्स वाला ते तुम्ही लिहालच. पोएटवरचं जे पोम आहे त्या पोमवरचं ट्रू ऑर फॉल्स सिक्वेन्स ट्रू फॉल्स 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 असं आहे बघा. द कॅप्टन हिअर्स द बेल्स. येस, त्यामुळे ते ट्रू आहे माझ्या मते. कॅप्टन हिअर्स द बेल्स हे ट्रू आहे ना रे. हिअर्स द बेल्स हे ट्रू आहे. राईज अप अँड हिअर्स द बेल्स. ओके. त्यानंतर हे इथं चुकून झालंय, इथं फॉल्स नाही ट्रू आहे कॅप्टन वालं. देन कंडिशन ऑफ द कॅप्टन, ही डझंट फील माय आर्म. त्यानंतर ही हॅज पल्स नॉर विल, he has no pulse nor will, he has fallen cold and dead, his lips are pale and still. Rhyming words, bed, dead, kill, will, fun, won आणि bread, dead. Appreciation वगैरे ते काय आपण घेत नाही याच्यात, सो मोठं असतं ना त्यामुळं. टायटल आहे द ट्विन्स, नेम ऑफ द पोएट आहे हेनरी, इथं दिलेलंच आहे. त्यानंतर रायमिंग स्कीम ए बी आहे आणि फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन आहे. सेंट्रल थीम वगैरे ते काय तुम्हाला मोठंच आहे, त्यामुळे मी ते घेतलं नाही. स्वप्नील कुसळे वॉज बॉर्न ऑन ऑगस्ट 6, 1995. हिज फादर इज अ विलेज स्कूल टीचर, तिकीट कलेक्टर इन सेंट्रल रेल्वे मध्ये तो वर्क करत होता. दिसते ना रे तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित. अँड स्वप्नील वॉन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी इन द एशियन शूटिंग चॅम्पियनशिप. त्यानंतर रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स. सो पहिली इव्हेंट आहे ऑब्विसली तो बॉर्न झाला, ही पहिली इव्हेंट असणार. नंतर क्रीडा प्रबोधिनीला जॉईन केलं, मग वोन गोल्ड मेडल आणि मग ब्रॉन्झ मेडल. इथं आहे बघा सिक्वेन्स, आधी गोल्ड मेडल आणि मग शेवटी ब्रॉन्झ मेडल. येस. त्यानंतर मॅच द सिनोनिम्स, फार्मिंग, ॲग्रिकल्चर, प्राइज, अवॉर्ड, कपॅसिटी, पोटेन्शियल आणि आयडेंटिफाय, रेकग्नाइज. हा, आता ह्याचा WH क्वेश्चन बनवायचा आहे. व्हेन डिड, नुसतं व्हेन नाही, व्हेन डिड स्वप्नील्स फादर एनरोल हिम इन क्रीडा प्रबोधिनी. तर हे जे अंडरलाईन शब्द केलेले आहेत ते तसेच असले पाहिजेत तुमच्या उत्तरामध्ये. व्हेन डिड स्वप्नील्स फादर एनरोल हिम इन क्रीडा प्रबोधिनी आणि मग क्वेश्चन मार्क. ह्यातलं काहीही नसेल तर तिथं तुमचं त्यापैकी अर्धा मार्क त्या हिशोबानं कट होणार. त्यानंतर क्वेश्चन टॅग बनायचा आहे. स्वप्नील चोज शूटिंग टू स्पेशलाइज, कॉमा, डिंट ही. डिंट ही लिहायचं आणि मग क्वेश्चन मार्क द्यायचा. पर्सनल रिस्पॉन्स झाला. हु इज फेवरेट ऍक्टर वगैरे ते तुम्ही तुमच्या ह्यानं लिहाल. हा, आता हे एनर्जीशी रिलेटेड बघा क्वेश्चन्स. एनर्जी, आता ह्याचं टायटल काय लिहाल तुम्ही, टाइप्स ऑफ एनर्जी टायटल लिहाल. 2 प्रकार, कायनेटिक, पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जीचे 2 सब टाइप्स आहेत बघा इथे दिलेले, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. आणि पोटेन्शियल एनर्जीचे 2 सब टाइप्स आहेत, इलेक्ट्रिकल आणि केमिकल. मग हे ते 2 इथे येतील. ठीक आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल आणि न्यूक्लिअर आणि केमिकल झाले. मग मेकॅनिकल एनर्जीचे परत प्रकार, मेकॅनिकल एनर्जीचे इथे प्रकार आलेत बघा. लिपिंग फ्रॉग, मुव्हिंग कार. त्यानंतर ही मेकॅनिकल एनर्जीचे 2 एक्झाम्पल्स आहेत, त्यातलं कोणतंही एक लिहायचं आहे. आयदर लिपिंग फ्रॉग लिहा किंवा मुव्हिंग कार लिहा. त्यानंतर दुसरं कुठलं आहे मेकॅनिकल, नंतर कुठला होता रे, इलेक्ट्रिकल. हा, इलेक्ट्रिकल एनर्जीचे एक्झाम्पल लाइटनिंग और पॉवर लाईन्स. सो इथं तुमचं परत 2 पैकी कुठलं तरी एक येईल, लाइटनिंग येईल किंवा पॉवर लाईन्स येईल. त्यानंतर इकडे पोटेन्शियल एनर्जीचे 2 प्रकार,
न्यूक्लिअर आणि केमिकल झालं. मग न्यूक्लिअर एनर्जीचे बघा एक्झाम्पल परत, न्यूक्लिअर फ्युजन इनसाइड द अर्थ कोर हे एक येईल, किंवा दुसरं दिलंय बघा, फ्युजन ऑफ सन अँड स्टार्स हे दुसरा येईल. त्या दोन्हीपैकी कुठला तरी एक. आणि ती दुसरी जी आहे कोणती होती दुसरी, केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जीचं एक्झाम्पल स्ट्रायकिंग ऑफ अ मॅच किंवा फूड वी ईट, हे केमिकल एनर्जीचे एक्झाम्पल्स येतील. ठीक आहे. सो दोन्हीपैकी कुठल्या तरी एक एकच लिहायचे आहेत. हा, त्यानंतर मराठी भाषेमध्ये अर्थ लिहायचा आहे याचा. स्पेस मोकळी जागा होईल किंवा अंतराळ असं पण होऊ शकतं. प्रॉमिस वचन, स्किल कौशल्य, प्रिटेंड ढोंग किंवा नाटक करणे. बाउंड्री मर्यादा, नॅचरल नैसर्गिक. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, तसं ट्रान्सलेशन करायचं आहे तुमच्या आरोग्याची रेग्युलरली आहे. सो नियमित काळजी घ्या, तुमच्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग, जेवणाआधी किंवा खाण्याआधी असं पण म्हणू शकता. तुमचे हात स्वच्छ धुवा, धुवावेत पण चालेल, तुमचे हात स्वच्छ धुवा असं पण चालेल. त्यानंतर अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज्ड फूड आयटम्स, तयार करून ठेवलेले किंवा पाकिट बंद किंवा बंदिस्त पाकिटात असलेले अन्न हे खाणं टाळा. फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा. हे झालं ह्याचं ईट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्सचं. आणि ह्यांचं मराठी भाषेमध्ये हे करायचं आहे. अँड एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज, उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतो आपण मराठीमध्ये. आणि ट्रुथ इज ऑलवेज बिटर, सत्य हे नेहमी कटू असते किंवा कडू असते. सो हा तुमचा पेपर होता. कसा गेला मला कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करून सांगा, मी तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देईन. ठीक आहे. सो चला पुढच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.